हॅलो फ्रेंड्स, एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 50 माणसं एकत्र येतात तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला पडतो तो म्हणजे 50 माणसांसाठी चहा बनवण्यासाठी दूध किती घ्यायचं, साखर किती घ्यायची, तो खास मसाला किती घ्यायचा आणि पावडर किती वापरायची. ही सगळी गणितं या व्हिडिओमध्ये आपण आज सोडवणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट प्रमाण चहासाठी किती लागतं हे कळेल. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण इथे 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. इथे स्पेशल दुधाचा आपण वापर करायचा, त्यामुळे चहा अतिशय घट्ट आणि सुंदर होतो, चविष्ट सुद्धा बनतो. आपल्याला दूध आधी गरम करून घ्यायचं आहे. दूध सुद्धा गरम करत ठेवलं की थोडंसं आटेपर्यंत ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे चहा घट्ट असा छान तयार होतो. आता इथे मी 1.5 लिटर दूध पातेल्यात काढून घेतलंय, गरम करायला ठेवते. चहा करण्यासाठी आपल्याला 50 कप चहा करणार आहोत, त्यासाठी आपण 25 कप पाणी मोजून घ्यायचं आहे. इथे 25 कप पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. साखरेचं प्रमाण पण आपण त्याप्रमाणेच घेणार आहोत. जेव्हा आपण चहा नेहमी घरात करतो त्यावेळेला जो साखरेचा चमचा वापरतो तेच 25 चमचे आपण साखर यात घेतलेली आहे. वजनी प्रमाणाने म्हणाल तर 500 ग्रॅम ही साखर आहे, म्हणजेच अर्धा किलो. त्यानंतर चहा पावडरचे छोटे चमचे, म्हणजेच चहा आपण घरामध्ये करण्यासाठी जे पावडरसाठी चमचे वापरतो त्याच चमच्याने 25 चमचे, म्हणजेच 1 वाटी. वजनाने म्हणाल तर 60 ग्रॅम अशी ही चहा पावडर आपण इथे वापरलेली आहे. आता पाण्याला छान उकळी आली आहे, त्यामध्ये आपण पावडर, साखर सगळं घालून घेतलेलं आहे. छान उकळी काढायची आहे. घट्ट होईपर्यंत 10 मिनिटं असा हा चहा आपण उकळून घ्यायचा आहे. थोडासा आटल्यानंतर मस्तपैकी घट्ट असा चहा तयार होतो, छान असा रंग येतो. इथे मी मसाला चहा पावडरचा वापर केलेला आहे, त्यामुळे वेगळे कुठले आपल्याला मसाले वापरावे लागत नाहीत. आपण जर मसाला चहा नसेल वापरत तर आपण त्यामध्ये गवती चहा आणि इतर मसाले सुद्धा आपण कुटून त्यामध्ये घालू शकतो. इथे बघू शकता अतिशय सुंदर असा चहाला रंग आलेला आहे. गोल्डन ब्राऊन कलरचा मस्तपैकी आपला सुंदर चहा तयार झालेला आहे. आता चहाचा वास आणि सुगंध अजून वाढण्यासाठी, चव वाढण्यासाठी आपण इथे 4 इंच असा मोठा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. स्वच्छ धुवून तो किसून घेतलेला आहे. वरून आल्याचं किसलेला किस आपण यामध्ये घालायचा. छान उकळ काढायची आहे. 10 मिनिटं छान चहा बारीक गॅसवरती उकळू द्यायचा आहे. बघू शकता किती सुंदर असा चहा आपला उकळलेला आहे. मस्तपैकी त्याचा रंग आलेला आहे. असा चहा एकदा नक्की करून बघा.